श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्ताचे आपल्या या आध्यात्मिक व्हिडिओमध्ये स्वागत आहे। स्वामी भक्तांनो, आपण स्वामीचे विचार ऐकणार आहोत। ज्या भक्ताच्या जीवनात अनन्य संकटे आहेत, त्याच्या जीवनात खूप दुःख आहे, अशा सर्वांसाठी आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। जीवन म्हणजे हा एक प्रवास आहे। या प्रवासामध्ये आपल्याला अनेक अडथळे येतील, अनेक संकटे येतील, परंतु त्या सर्वांना मात करण्यासाठी आपले गुरु, आपले परमेश्वर, आपले श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या सोबत आहेत। त्याचाच आशीर्वाद घेऊन आजच्या या संदेशाला सुरुवात करूया। जर तुम्ही आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर रोज स्वामी संदेश ऐकण्यासाठी आमच्या या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ महाराज सर्व भक्तांना उपदेश देताना म्हणतात, जीवन हा एक प्रवास आहे। या प्रवासामध्ये खूप अडथळे येणार आहेत, परंतु हे अडथळे तुझ्या प्रवासाचा एक भाग आहेत, पण ते शेवट नाहीत। स्वामी समर्थ महाराज म्हणतात, जेव्हा तुझा प्रवास हळूहळू तुझ्या दिशेने येणार आहे, तेव्हा तू त्या प्रवासामध्ये खूप काही शिकणार आहेस। संकटे येतील, परंतु ते कायमस्वरूपी नसतील। काही ठिकाणी संकटे येतील, काही ठिकाणी आनंद येईल, काही ठिकाणी दुःख येईल, परंतु विसरू नकोस, तुझी गाडी तुला तुझ्या ध्येयापर्यंत नेऊन पोचवायची आहे। तू ज्या रस्त्यावर चालतो तो रस्ता कधी सरळ तर कधी उंचावर चढणार असेल, परंतु लक्षात ठेव, प्रत्येक अडचणीमध्ये तुला तुझ्या शक्तीचा विकास होणार आहे। जीवनात धैर्य म्हणजे तुझ्या विजयाची किल्ली आहे। जर तुला वाटतं की अडथळे खूप मोठे आहेत, तर त्यांना सामोरे जाण्याचा निश्चय कर। तुझ्या धैर्याच्या जोरावर ते अडथळे तुटतील आणि यशाचा मार्ग तयार होईल। तुझं मन तुझं बलस्थान आहे, तुझ्या मनाची ताकद आहे, ती कोणत्याही संकटापेक्षा मोठी आहे। जर तू मनाने खंबीर राहिलास तर कोणताही प्रसंग तुला हरवू शकत नाही। स्वामी सांगतात, तुझ्या मनात भीती किंवा नकारात्मकता येऊ देऊ नकोस। जेव्हा तुझं मन शांत असेल आणि विश्वासाने भरलेलं असेल, तेव्हा तुझ्या जीवनात अशक्य ते शक्य होईल। श्रद्धा म्हणजे स्वामीचा आशीर्वाद। श्रद्धा हा चमत्कार घडवतो। जेव्हा तुझं मन स्वामी समर्थाच्या नावामध्ये लीन होतं, तेव्हा संकट आपोआप दूर होतात। स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांना उपदेश करताना म्हणतात, तू फक्त जेव्हा स्वामीच्या चरणी आपलं मन वाहून देशील, तेव्हा तुझं सर्व दुःख स्वामी समर्थ हलकं करतील। जेव्हा तुझं मन त्याच्यावर पूर्ण श्रद्धा ठेवता, तेव्हा चमत्कार होईल। जास्त वेळ लागत नाही, कष्ट करत राहा, कारण कष्टाशिवाय यश मिळत नाही। फक्त मिळायला थोडा वेळ लागू शकतो, परंतु नक्की मिळेल। ते फळ गोड असेल आणि तुझ्या सर्व प्रयत्नांना ते चीज असेल। तुझं काम हेच तुझं पूजन आहे। प्रामाणिकपणे काम करत राहा आणि स्वामीचे स्मरण करत राहा। जेव्हा वेळ येईल तेव्हा तुझ्या मनातील यशाचं फळ नक्की मिळेल। तुझं जीवन शांततेने आणि आनंदाने भरलेलं असायला हवं। शांतता ही तुझ्या विचाराची खरी ताकद आहे। जेव्हा तू स्वामीचे स्मरण करतो, तेव्हा तुझ्या मनातील अस्थिरता नाहीशी होते। तुझं मन शांत होतं आणि त्या शांत मनाने तुझ्या जीवनात आनंद निर्माण होतं। तुझं जीवन सुख आणि शांतीने भरलं जाईल। फक्त तू श्रद्धा ठेव, धैर्य ठेव आणि स्वामीच्या मार्गाने चालत राहा। तुझे वाईट दिवस आता संपले आहेत आणि तुझ्या जीवनाची नवीन सुरुवात होणार आहे, कारण स्वामी समर्थ महाराज तुझ्या जीवनात लवकरच मोठा चमत्कार घडवणार आहेत। स्वामी या संदेशासाठी तुझी निवड केली आहे, म्हणून आजचा हा स्वामी संदेश तुला काही करून शेवटपर्यंत ऐकावंच लागेल। तुझं आयुष्य सुंदर करण्यासाठी तू फक्त स्वामी समर्थावर विश्वास ठेव। तुझ्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतील आणि तुझं भविष्य प्रकाशमय होईल। हे विचार तुझ्या जीवनाला सकारात्मकतेकडे नेतील आणि तुझ्या वाटचालीला प्रेरित देखील करतील। तुझं जीवन आणि तुझ्या विचाराचा जो काही आरसा आहे, ते तुझं मन सकारात्मक करेल। जर तुझं जीवन ही सुखद असेल, संकट ही तात्पुरती आहेत, पण तुझा हात माझे राहणार आहेत। तो फक्त श्रद्धा ठेव आणि पुढे चालत राहा। बाकी कुठलंच भूतकाळाचा विचार करू नकोस। भूतकाळातील फक्त चांगल्या गोष्टींना सोबत घे आणि वाईट गोष्टींना मागे सोडून दे, कारण जेव्हा तू चांगल्या गोष्टी घेऊन
पुढे जाशील तेव्हा पुढे जाऊन देखील तुझ्या जीवनात चांगलं घडणार आहे. मागच्या वाईट गोष्टीचा विचार करून तुझा वर्तमान कधीच खराब करून घेऊ नकोस. जीवनात योग्य निर्णय घेण्यासाठी शांत मनाची आवश्यकता आहे. घाई आणि गडबडीमध्ये घेतलेला निर्णय अडचणी वाढवतात, पण संयमाने घेतलेला निर्णय यशाचा मार्ग दाखवतात. स्वामी सांगतात, जेव्हा तू अडचणीत असतो तेव्हा कधीच गडबड करू नकोस. थांब, थोडासा विचार कर आणि स्वामीचे स्मरण कर. योग्य वेळ आली की तुझा मार्ग आपोआप स्पष्ट होईल. म्हणून गडबडीत कुठलाच निर्णय घेऊ नको किंवा घाईत कुठल्याच प्रकारे कोणाला बोलून देखील नको. कारण घाई आणि आपण जर रागामध्ये कोणाला बोललो तर आपल्या तोंडातून वाईट शब्द निघतात. म्हणून थोडा थांबायचं, विचार करायचं आणि मग बोलायचं किंवा कुठलाही निर्णय नंतर घ्यायचा. तुझ्या जीवनात येणाऱ्या अडथळ्यावर रागवू नकोस आणि त्या अडथळ्याला तुझ्या यशाची बीजे दडलेली आहेत. तुझ्या समस्यामध्येच तुझा विकासाचा मार्ग दडलेला आहे. त्या अडथळ्यांना धैर्यानं सामोरे जा. एक दिवस येईल जेव्हा तू मागे वळून पाहशील आणि हेच अडथळे तुझ्या यशाचं कारण ठरल्याचे जाणवेल. म्हणून या अडथळ्यांना जास्त कोसू नकोस किंवा त्याचा राग करू नको. तुझ्या यशाचा एक दडलेला गुपित आहे. श्रद्धा म्हणजे तुझ्या संकटावर मात करण्याचे सर्वोच्च शस्त्र आहे. तुझ्या मनात जर श्रद्धा असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. तुझ्या मनात जर संकट डोंगरा एवढे असतील तर त्यावर विश्वासाच्या आणि श्रद्धेच्या दृष्टिकोनातून विचार कर. स्वामी समर्थच्या कृपेने तुझे जीवन प्रकाशमय होईल आणि डोंगरा एवढी वाटणारी संकटसुद्धा एक दगडाप्रमाणे छोटी होतील. साधना ही जीवनात शांतता आणि समाधान मिळवण्याचा मार्ग आहे. साधनेने तुझं मन स्थिर होईल आणि तुझं जीवन सुधारेल. स्वामी समर्थ महाराज म्हणतात की तू जेव्हा माझा स्मरण करतोस तेव्हा तू माझ्या विचारांना प्रेरणा देतोस आणि ते विचार आत्मसात करतोस. म्हणून स्मरण करणे खूप गरजेचे आहे. जेव्हा तुझं मन स्वामीच्या चरणाशी जोडलेलं असेल तेव्हा तुझ्या जीवनातील सर्व दुःख नाहीसे होतील. तुझ्या मेहनतीचा फळ तुझ्या संयमावर अवलंबून आहे. मेहनतीसोबतच धैर्य ठेवलं तर यश नक्कीच तुझ्या हातात असेल. तुझ्या मार्गात कितीही अडथळे आली तरी तुझं धैर्य सोडू नकोस. स्वामीच्या नावाने प्रेरित होत राहा, कारण तुझ्या मेहनतीला योग्य वेळ आली की फळ मिळेल. तुझे वाईट दिवस आता संपत आले आहेत. तुझ्या जीवनात नवीन सुरुवात होईल, जिथे आनंद, शांती आणि यश नांदेल. स्वामी समर्थ महाराज सांगतात, तू फक्त विश्वासाने पुढे जात राहा. स्वामी समर्थाच्या कृपेने तुझे आयुष्य सुकर होईल. तुझ्या दिशेने चालतोस ती दिशा तुझ्या यशाकडे नेणारी आहे. अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज नेहमी आपल्या पाठीशी आहेत. हे वचन तुझ्या जीवनाला ऊर्जा, दिशा आणि सकारात्मकतेकडे नेतील. म्हणून स्वामीचे वचने कधीच विसरू नको. स्वामी समर्थ नेहमी तुझ्या पाठीशी आहेत. फक्त त्याच्यावर विश्वास ठेव. जीवनात कितीही अडथळे आली तरी स्वामी समर्थ महाराजांना विसरायचं नाही. दुःखाचा डोंगर जरी आपल्यावर कोसळला तरी धैर्याने पुन्हा उभं राहायचं आणि त्या संकटांना सामोरे जायचं. जीवनात चढ उतार येतच राहतील, फक्त विश्वास ठेवायचा, कारण विश्वासाने प्रत्येक गोष्ट शक्य होते. जर एवढे दिवस आपण स्वामी समर्थाची सेवा करत आहोत तर आत्तापर्यंत आपल्या हातून अनेक चुका झाल्या असतील, परंतु त्या चुकांना स्वामी समर्थ महाराज क्षमा करोत. कारण चूक केल्यानंतर ती सुधारणार खूप गरजेचं असतं. जर आपण त्या चुका वारंवार करत असू तर त्या चुकीला माफी नसते. म्हणून आज चूक झाली तरी होऊ द्या, परंतु वारंवार ती चूक करू नका. भूतकाळात घडलेल्या गोष्टीकडे जास्त लक्ष देऊ नका. ज्या आनंदाच्या गोष्टी आहे त्या घेऊन पुढे चला. जे वाईट गोष्ट आहे त्यांना मागे सोडा, कारण पुढे जाऊन ते आज तुमच्या यशाचा कारण बनणार आहे. म्हणून चांगल्या गोष्टीसोबत घेतल्या तर त्या यशामध्ये अडथळा निर्माण करतील. तसेच सकारात्मक विचार तुम्हाला जीवनात पुढे घेऊन जातात आणि नकारात्मक विचार तुमच्या जीवनामध्ये अडथळा बनतात. त्याच प्रकारे वाईट गोष्टींना मागे सोडून आणि चांगल्या गोष्टींना पुढे घ्या. जीवनामध्ये जे काही कमवाल त्याचा
थोडा तरी वाटा आपण दानधर्मामध्ये नक्की द्या. कारण जीवनात दानधर्म केला तर तेवढा तुमच्या संपत्तीमध्ये देखील वाढ होईल. अनेक भक्तांना अनेक आर्थिक अडचणी आहेत आणि साधारण व्यक्तींना आर्थिक अडचणी आहेत. परंतु लक्षात ठेवा, पैसा म्हणजे सर्व काही नाही. इतर खरी सेवा म्हणजे तुमची माणुसकी आहे. तुमच्याकडे 10 जरी रुपये असेल, त्या 10 रुपयातील 2 रुपये जरी तुम्ही गरीब लोकांना दिले तर तेच खूप मोठं पुण्य आहे. तुमच्याकडे लाखो रुपये असू द्या, करोडो रुपये असू द्या, त्याला किंमत नाही. परंतु तुमच्या त्या 10 रुपयाला खूप किंमत आहे. कारण त्यातील 2 रुपये तुम्ही गरीब लोकांना दान केलं आहेत. म्हणून लक्षात घ्या, स्वामी समर्थ महाराज तुम्हाला खूप करोडपती किंवा लखपती बनवण्यासाठी हे मार्ग दाखवत नाही, तर तुम्हाला तुमच्यातील माणुसकी, तुमच्यातील चांगला धर्म, आपल्या धर्माचं रक्षण करण्यासाठी हे सर्व काही मार्गदर्शन आपल्यापर्यंत पोचवत आहेत. स्वामी समर्थ महाराजाच्या आपण सर्व निस्सीम भक्त आहोत आणि याची भक्ती करत असताना आपल्याला हे जाणवेल की आपण जेव्हा स्वामीच्या पावलावर पाऊल ठेवून त्याची भक्ती करतो, त्याचा विचार आपल्या मनात साठवतो, तेव्हा काही ना काही चांगल्या बातम्या आपल्यापर्यंत नक्की येत असतात. काही ना काही चांगल्या गोष्टी आपल्या जीवनात घडण्यास सुरुवात होत असते. कारण जसा आपण कर्म करतो तसंच आपल्याला फळ देतात. जरी काहीच्या जीवनात अजूनही दुःख असेल, अजूनही अन्यसाधारण समस्या असतील, परंतु एक समस्या सुटणार आहे. आणि असा कोणताच व्यक्ती नाही की ज्याच्या जीवनामध्ये समस्या नाही किंवा अडथळे नाही. अडथळे आणि समस्या प्रत्येकाच्या जीवनात आहे. स्वामीच्या जीवनात सुद्धा होत्या. स्वामींना देखील अनेक अडथळे आले. लोकांनी त्यांना अक्कलकोट गावातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. लोकांनी त्यांना त्रास दिला, परंतु ते धैर्याने स्वतःला त्यांनी सिद्ध केलं आणि सर्वांच्या मनावर आज राज्य करत आहे. याचाच अर्थ समस्या देवाला देखील जीवनामध्ये होत्या. आपण तर मनुष्य आहोत, आपल्या जीवनामध्ये देखील समस्या असणार आहे, परंतु त्याचा सामना करणं खूप गरजेचं आहे. जेव्हा आपण या समस्येचा सामना करून तेव्हा आपण जीवनात नक्की यशस्वी होऊ, यामध्ये कुठलाच काडी मात्र शंका नाही. जीवनामध्ये जेव्हा आपण वाईट दिवस सोसले, त्या वाईट दिवसाची किंमत ठेवा, तेव्हा आपल्या सुखाच्या दिवसाची किंमत राहील. कारण कुठलीही गोष्ट सहजपणे मिळाली तर त्याची किंमत राहत नाही. म्हणून आज आपण ही परीक्षा देत आहोत, हे श्रम, हे कष्ट करत आहोत, हे प्रयत्न करत आहोत, याची जाणीव आपल्याला पुढे जाऊन व्हावी. आपण सुखाचा अहंकार करू नये, चांगल्या दिवसाचा अहंकार करू नये. म्हणून आजचे हे वाईट दिवस काही लोकांना सहन करावे लागत आहे, पण हे वाईट दिवसही लवकर संपणार आहे आणि चांगले दिवसही सुरू होणार आहेत. काळजी करू नका, सर्व काही ठीक होणार आहे. फक्त स्वामीबद्दल मनामध्ये पूर्ण श्रद्धा ठेवा, ते सर्व काही आपल्या चांगल्यासाठीच होईल. हा संदेश जेवढा होईल तेवढा स्वामी भक्तापर्यंत पोचवण्याचा पुण्याचं काम नक्की करा. आणि आजचा संदेश तुम्हाला आवडला असेल तर एक व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.